दिल्ली स्फोटातील कारचा आणखी एक सीसीटीव्ही समोर। बदरपूर टोलनाक्याजवळच्या सीसीटीव्हीमध्ये स्फोटात वापरलेली I-20 कार समोर। दिल्ली स्फोट प्रकरणातील प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश। दिल्ली स्फोटाचा मास्टरमाइंड डॉक्टर उमरचा मृत्यू, सूत्रांची माहिती। सोमवारी दिल्लीमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटामध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू। दिल्ली पोलिसांकडून शाहीनच्या घरच्यांची चौकशी, डॉक्टर शाहीन जयेशच्या महिला विंगची प्रमुख। दिल्ली स्फोटानंतर राष्ट्रपतींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना फोन, दिल्ली स्फोटासंदर्भात घेतली माहिती। दिल्ली स्फोटाच्या कारस्थानांना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा। पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शहाच्या लोअर दीर इथल्या घरावर गोळीबार, घराचं मोठं नुकसान। नसीम सध्या पाकिस्तानी संघासोबत। दिल्लीमधील स्फोटामध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर, दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये माहिती आली समोर। फरीदाबादमध्ये डॉक्टर शाहीनला अटक, जयेशमध्ये भारतीय महिलांची भरती करण्याची होती जबाबदारी। दिल्लीत झालेल्या स्फोटानंतरचा सीसीटीव्ही आला समोर, लाल किल्ला परिसरामध्ये वाहनात स्फोट झाला, स्फोटानंतर नागरिकांची धावपळ। फरीदाबादमध्ये पोलिसांकडून शोध मोहीम सुरू, 2900 किलो स्फोटकं मिळाल्यामुळे शोध, अल फलाह कॉलेजमध्ये पोलिसांची धाड। दिल्ली स्फोटात मृत्युमुखी झालेल्या दोघांची ओळख पटली, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, 27 जण जखमी। दिल्लीतील स्फोटानंतर शनी शिंगणापूरमध्येही हाय अलर्ट, वाहनांसह भाविकांचीही सुरू आहे कसून तपासणी। स्थानिक निवडणुका महायुती म्हणून लढणार, कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेणार, सुनील तटकरेंची माहिती। आगामी निवडणुकांसाठी चंद्रशेखर बावनकुळेंवर मोठी जबाबदारी, चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे निवडणूक प्रमुख। सत्तेसाठी 3 साप एकत्र, मदत न मिळाल्यामुळे शेतकरी हताश, उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल। नाशिकमधल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नाशिक जिल्हा बँकेला 672 कोटींचा निधी, मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती मागणी। निठारी हत्याकांड प्रकरणी प्रमुख आरोपी सुरेंद्र कोहली दोषमुक्त, सुप्रीम कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द, कोहलीला त्वरित सोडण्याचे कोर्टाचे आदेश। खंडणी प्रकरणी निलेश घायवळ टोळीवर 3रा मकोका, भाऊ सचिन घायवळ याच्यावरही मकोका। माहीमच्या खाडीमध्ये ट्रान्सजेंडर तरुणाची आत्महत्या, तरुणाला वाचवणाऱ्या तरुणाचाही मृत्यू, मोबाईलमधील फोटोज आणि मेसेजवरून झाला वाद।